आपल्या राहत्या घराचा उंबरठा जो आपल्याला जगात सर्वात सुरक्षित वाटतो, पण विचार करा, जर त्याच घराच्या चार भिंतींच्या आत पिढ्यानपिढ्या असं एखादं भयानक रहस्य लपलेलं असेल, ज्याची किंमत तुमच्या संपूर्ण वंशाला मोजावी लागणार आहे, तर तुम्ही काय कराल? कोकणातल्या एका अंधाऱ्या पावसाळी रात्री अमित सोबत नेमकं असं घडलं तरी काय, ज्याने अमितच्या पायाखालची जमीनच सरकली. बाहेर कोसळणारा कोकणातला तो अकराळ विकराळ पाऊस आणि त्या जुन्या कौलारू वाड्यात भिंतीवरून पाझरणाऱ्या पाण्याचे थेंब. अमित शहरातून फक्त आपल्या आजारी आजीची काळजी घेण्यासाठी इथे आला होता. वाडा खूप जुना होता, रात्रीची वेळ होती आणि गावातली वीज आधीच गेली होती. अमित आजीच्या खोलीत बसला होता. आजी तापाने फणफणली होती, पण तिचे डोळे छताच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात खेळले होते. ती निपचिप पडली होती, पण तिचे ओठ थरथरत होते. अमितने कान जवळ नेला तेव्हा आजी एकाच वाक्यात सतत पुटपुटत करत होती, तो आलाय, पिढ्यांचा हिशोब पूर्ण करायला तो आलाय. त्याला थांबव अमित, त्याला थांबव. अमितला वाटलं आजी तापाच्या भरात बोलते, पण तिच्या डोळ्यातली भीती अगदी खरी होती. आजीला झोपवून अमित पाण्याचा पेला आणण्यासाठी मजगरात जायला निघाला. अख्खा वाडा शांत होता, फक्त भिंतीवरच्या जुन्या घड्याळाचा टिकटिक आवाज येत होता. अमित जिन्यापाशी पोहोचला आणि अचानक त्याला खालच्या अंधाऱ्या खोलीतून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. ओल्या पावलांचा आवाज येत होता. छप छप छप. अमितचे हातपाय थंड पडले. त्याने हातातली मेणबत्ती पुढे केली आणि खाली पाहिले. तिथे कोणीच नव्हते, पण जमिनीवर ओल्या कुजलेल्या मातीचे आणि पाण्याचे पाऊल ठसे उमटले होते. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ते पाऊल ठसे जिन्यावरून सरळ आजीच्या खोलीच्या दिशेने वर येत होते. भीतीने थरथरत अमित आजीच्या खोलीत परत पळाला. त्याला समजलं होतं की या घरात असं काहीतरी आहे जे डोळ्यांना दिसत नाहीये. काहीतरी शोधण्याच्या उद्देशाने त्याने खोलीतल्या पूर्वजांच्या त्या जुन्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडला. कपाटाच्या अगदी आतल्या कोपऱ्यात कपड्यांच्या मागे त्याला एक जुनी काळी पडलेली तांब्याची पट्टी आणि एक जीर्ण झालेली डायरी सापडली. अमितने ती डायरी उघडली. त्यात त्याच्या पणजोबांनी मोडी लिपीत काहीतरी लिहिलं होतं. ते वाचताना अमितच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. आजपासून 70 वर्षापूर्वी अमितच्या पणजोबांनी गडगंज संपत्ती आणि प्रतिष्ठेसाठी गावाबाहेरच्या एका प्राचीन शापित शक्तीशी घराच्या आत एक गुप्त करार केला होता. त्या शक्तीने त्यांना अफाट संपत्ती तर दिली, पण एका अटीवर. दर 3ऱ्या पिढीच्या ज्येष्ठ पुत्राला त्या शक्तीला स्वतःला सोपवावं लागणार होतं. आणि अमित त्या वंशाची तीच 3री पिढी होती. मित्रांनो, ही कथा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.